नमस्कार. मी डॉक्टर संगीता जाधव. पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारते. बेडवरचे ते शेवटचे काही सेकंड आणि त्यानंतर बायकोच्या डोळ्यांत दिसणारी ती निराशा, हे सगळं तुम्हालाही ओळखीचं वाटतंय का? महाराष्ट्रातल्या घराघरात बंद दाराआड असा एक संघर्ष सुरू आहे, ज्यावर कोणीही मोकळेपणाने बोलत नाही. पण आज मी तुमच्याशी यावर अगदी स्पष्टपणे बोलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. फक्त काही सेकंद आणि सगळं संपतं. बायकोच्या डोळ्यांतली ती पोकळी, ती शांतता, जी न बोलता हजारो तक्रारी करून जाते, ही फक्त तुमची गोष्ट नाही, तर लाखो करोडो पुरुषांची हीच खरी परिस्थिती आहे. पण ज्याला तुम्ही तुमची कमजोरी समजता आहात ना, ती मुळात कमजोरी नाहीच. तो फक्त एक प्रशिक्षण नसलेला स्नायू आहे, जो आज, आत्ता याच व्हिडिओमध्ये ट्रेन होणार आहे. कोणताही औषध नाही, कोणताही गावठी उपाय नाही, फक्त ते एक तंत्र जे तुमच्या स्वतःच्या शरीरातच दडलेले आहे. पुढची 5-6 मिनिटं तुमचा विचार करण्याची पद्धतच बदलून टाकतील. त्यामुळे जरा थांबा, कारण आज मी जे सांगणार आहे ते तुम्ही यापूर्वी कधीही ऐकलेलं नसेल. एका क्षणासाठी विचार करा. तुमच्या गाडीचे ब्रेक जर कमकुवत झाले तर तुम्ही गाडी विकून टाकता का? नाही ना. तुम्ही ब्रेक दुरुस्त करता. अगदी हीच गोष्ट तुमच्या शरीरालाही लागू होते. जेव्हा एखाद्या पुरुषाला फक्त काही सेकंदातच शीघ्रपतन होतं, तेव्हा तो आतून पूर्णपणे खचून जातो. मेडिकलची दुकानं शोधतो, भोंडू बाबा आणि हकीमांच्या चक्रा मारतो. पण खरं सांगायचं तर डॉक्टर म्हणून मी तुम्हाला हे खात्रीने सांगते की शीघ्रपतन हा कोणताही आजार नाहीये. हे फक्त एका गोष्टीचं लक्षण आहे की तुमच्या शरीरातल्या एका विशिष्ट स्नायूला अजूनही ट्रेन केलेलं नाही. तुमचा मेंदू आणि तुमच्या नसा एका सिस्टीमप्रमाणे काम करतात. जसजशी उत्तेजना एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाते, तसा मेंदू लगेच स्खलनाचा सिग्नल पाठवतो. हा सिग्नल यासाठी येत नाही की तुम्ही कमकुवत आहात, तर तो यासाठी येतो कारण तुम्ही कधी त्या सिग्नलला रोखायला शिकलंच नाही. हे अगदी तसंच आहे जसं कोणीतरी पहिल्यांदा सायकल चालवायला शिकत असतं. सुरुवातीला तो पडतो, पण सरावाने संतुलन मिळवतो. तुमच्या शरीरालाही फक्त त्याच सरावाची गरज आहे. यात सर्वात मोठा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही महागडी औषधं नकोत, कोणत्याही डॉक्टरची भलीमोठी फी नकोय. फक्त योग्य तंत्र आणि थोडा संयम हवाय. आणि ते तंत्र आता तुमच्या समोर येणार आहे. विचार करा, जर तुमच्या हातात एक असा स्विच असेल जो दाबताच तुम्ही स्वतःला रोखू शकाल. तो स्विच खरं तर तुमच्या शरीरात आधीपासूनच अस्तित्वात आहे, फक्त तुम्ही त्याला कधी ट्रेन केलं नाही. तुमच्या अंडकोश आणि गुदद्वार यांच्यामध्ये एक स्नायू असतो, ज्याला पेल्विक फ्लोर स्नायू म्हणतात. हाच तो स्नायू आहे जो ठरवतो की तुम्ही किती वेळ टिकणार. जेव्हा हा स्नायू कमकुवत असतो, तेव्हा शरीरावर कोणतंच नियंत्रण राहत नाही. जणू काही ब्रेक नसलेली गाडी. याला मजबूत करण्याचा मार्ग खूप सोपा आहे. जेव्हा तुम्ही लघवीला जाता, तेव्हा ती मध्येच रोखण्याचा प्रयत्न करा. त्या क्षणी जो स्नायू काम करतो, तोच स्नायू तुम्हाला ट्रेन करायचा आहे. याला किगल व्यायाम म्हणतात. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की त्या स्नायूला वरच्या दिशेने ओढायचंय. 5 सेकंद रोखून धरायचे आणि मग हळूवारपणे सोडायचे. हा एक सेट झाला. दिवसातून 3 वेळा असे 10-10 सेट करा. ना जिमची गरज, ना कोणत्याही मशीनची. फक्त तुमचं लक्ष आणि थोडं सातत्य हवंय. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या, गाडी चालवताना किंवा जेवतानाही करू शकता. कोणाला कळणारही नाही. 3 आठवड्यांच्या आत तुम्हाला स्वतःला जाणवेल की तो कंट्रोल परत येतोय, जो तुम्हाला वाटायचं की कदाचित तुमच्याकडे कधी होताच नाही. विचार करा, तुम्ही अगदी अशा टप्प्यावर उभे आहात जिथून माघार घेता येत नाही, आणि बरोबर त्याच क्षणी तुम्ही थांबता. हीच ती कला आहे जी 90% पुरुष कधीच शिकत नाहीत. जसं तुम्हाला वाटेल की आता होणारच आहे, तेव्हा लगेच थांबा, बाहेर काढा, एक मोठा आणि दीर्घ श्वास घ्या आणि आपलं लक्ष बायकोच्या शरीराच्या दुसऱ्या भागावर केंद्रित करा. ही काही कमजोरी नाहीये, हा एक स्मार्ट गेम आहे. जेव्हा उत्तेजना थोडी कमी होईल, तेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात करा. असं वारंवार करा. पहिल्या आठवड्यातच तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. आता बोलूया स्क्वीज तंत्राबद्दल, जे याच्याही एक पाऊल पुढे आहे. जेव्हा वाटेल की आता कंट्रोल सुटणार आहे, तेव्हा आपल्या लिंगाच्या पुढच्या भागाला, म्हणजेच सुपारीला, अंगठा आणि 2 बोटांनी 10 ते 15 सेकंदांसाठी घट्ट दाबून धरा. उत्तेजना तिथेच थांबेल. हे वेदनादायक नाहीये. सुरुवातीला फक्त थोडं विचित्र वाटतं, पण हाच तो दाब आहे जो तुमचा संपूर्ण खेळ बदलून टाकेल. या दोन्ही तंत्रांची तुम्ही एकटे असतानाही प्रॅक्टिस करू शकता. हस्तमैथून करताना जेव्हा डिस्चार्ज होणार असेल, तेव्हा थांबा, दाबा आणि मग पुन्हा सुरू करा.
जेवढं जास्त तुम्ही याला ट्रेन कराल तेवढंच जास्त तुमचा शरीर हा कंट्रोल खऱ्या वेळेवर लक्षात ठेवेल. ही तुमच्या मेंदू आणि तुमच्या शरीरादरम्यानची एक नवीन भाषा आहे. आणि एकदा काही भाषा तुम्ही शिकलात तर बेडवर तुम्ही तेच बनाल जे तुम्हाला नेहमी बनायचं होतं. मला एक सांगा, तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा तुम्ही बेडवर जाता तेव्हा सर्वात आधी काय होतं? शरीर नाही तर मेंदू कामाला सुरुवात करतो. आणि जर तो मेंदू भीतीने भरलेला असेल तर तुमचं शरीर त्या भीतीला खरं करून दाखवतं. याला परफॉर्मन्स अँक्झायटी म्हणतात. तुमच्या मनात जसा हा विचार येतो की माझं लवकर तर होणार नाही ना, त्याच क्षणी तुमचं शरीर हार मानतं. ही कोणती कल्पना नाही, हे सायन्स आहे. त्यामुळे सर्वात पहिलं काम आहे आपल्या श्वासांवर नियंत्रण ठेवणं. जेव्हा तुम्ही प्रक्रियेत असा तेव्हा लांब आणि दीर्घ श्वास घ्या. छोटे आणि जलद श्वास शरीराला भीती आणि घबराहटीचा संकेत देतात आणि शरीर लगेच डिस्चार्ज करून मोकळं होतं. श्वासच तो धागा आहे जो तुमच्या मेंदू आणि शरीराला एकाच वेळी घट्ट धरून ठेवतो. आता बोलूया आहाराबद्दल. रोज तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाल्ल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉन कमी होतं आणि नसा कमकुवत होतात. याऐवजी अक्रोड, केळी, लसूण आणि डार्क चॉकलेटचा तुमच्या आहारात समावेश करा. या गोष्टी नसांना आतून मजबूत बनवतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बायकोशी बोला. जी गोष्ट तुम्ही मनात दाबून ठेवता तीच पुढे जाऊन सर्वात मोठं ओझं बनते. जेव्हा तुम्ही मोकळेपणाने बोलता तेव्हा निम्मी समस्या तिथेच गायब होते. नात्यातला विश्वास हीच खरी ताकद आहे. ऐका, आज तुम्ही डॉक्टर संगीता जाधव यांच्याकडून जे जाणून घेतलं ते फक्त एक तंत्र नाहीये, हा तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचा मार्ग आहे. शीघ्रपतन हा कोणताही शाप नाही, तर फक्त एका प्रशिक्षण नसलेल्या शरीराची सवय आहे. आणि सवयी नक्कीच बदलता येतात. कीगल व्यायाम करा, स्टॉप स्टार्ट तंत्र वापरा, श्वासांवर नियंत्रण ठेवा आणि आपला आहार सुधारा. फक्त 1 महिना स्वतःला द्या. केवळ 30 दिवसात तुम्हाला स्वतःला खूप मोठा फरक जाणवेल. फक्त बेडवरच नाही तर बायकोच्या डोळ्यात जे समाधान दिसेल तेच तुम्हाला सगळं काही सांगून जाईल. लक्षात ठेवा, जो पुरुष आपली कमजोरी स्वीकारून ती सुधारण्याचा प्रयत्न करतो तोच खऱ्या अर्थाने ताकदवार असतो. लाज तर त्यांना वाटली पाहिजे जे सगळं माहीत असूनही काहीच करत नाहीत.